ते तुम्हासाठी आम्हासाठी प्रत्येकासाठी ते लागू आहे किंवा ते चांगलं आहे. त्याचं कारण आहे, कारण अनेक आम्ही जीवन जगत असताना आम्ही आमच्या परिवारामध्ये असू दे, आमच्या समाजामध्ये असू दे, आमच्या प्रत्येक जीवनामध्ये आम्ही प्रत्येकाला दोष देतो. काय देतो आम्ही? दोष देतो, आम्ही क्लेम करतो किंवा आम्ही त्याचं जज करतो आम्ही. तर शास्त्र मास काय सांगतं की दोषाबद्दल याच्याकडे थोडं लक्ष लावूया. पूर्वी हे गोष्टी परिवारामध्ये व्हायच्या, पती पत्नीमध्ये व्हायच्या, लेकरांमध्ये व्हायच्या. त्याचा परिणाम समाजामध्ये झाला आणि समाजाच्या द्वारे आपण पाहतो की त्या गोष्टी आता मंडळीमध्ये होत आहेत किंवा चर्चेसमध्ये होत आहेत. आणि म्हणून आम्ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आम्ही कधीच एकमेकाला दोष देऊ नये याच्याकडे आम्ही लक्ष लावलं पाहिजे. प्रेरणा एक वचन वाचूया आम्ही, मत्ते 7वा अध्याय आणि पहिलं आणि दुसरं वचन. तुमचे दोष काढण्यात येऊ नयेत म्हणून तुम्ही कोणाचे दोष काढू नका. ओके, काय म्हणते शास्त्र? पुन्हा वाचा. तुमचे दोष काढण्यात येऊ नयेत म्हणून तुम्ही कोणाचे दोष काढू नका. ओके, तुमचे दोष काढण्यात येऊ नये म्हणून तुम्ही इतरांचे दोष काढू नका. हालेलुया. तुम्हाला वाटते का आमचे दोष बाहेर यायला नाही पाहिजेत? आम्हाला असं वाटतं की आम्ही जे बोललेलं आहे किंवा आम्ही जे चुकतो ते बाहेर येता कामा नये, है ना? तर याच्यासाठी एक पर्याय आहे की मी गुरुवारच्या बायबल स्टडीमध्ये मी बोललो, ज्या गोष्टी गुपित केल्या जातील त्या गोष्टी धाब्यावर गाजवल्या जातील, किंवा ज्या गोष्टी अंधारामध्ये केल्या जातील त्या गोष्टी प्रकाशामध्ये आणल्या जातील. आणि म्हणून या ठिकाणी शास्त्र असतं की आपले जर दोष करता कामा नये तर आम्ही इतरांचे दोष करू नये. हालेलुया. आम्हाला वाटतं ना आमचे दोष काढता कामा नये, आम्हाला वाटतं ना आम्हाला कोणी दोषी ठरवू नये, तर आम्ही इतरांना दोष देऊ नये. हालेलुया. हालेलुया. देवाचा नियम उलट आहे, मी नेहमी बोलतो. देवाचा नियम नेहमी उलट आहे. जे पेरणार ते उभं येणार. हालेलुया. आता मी पुरतो परिस्थिती की शेतकऱ्यांची पेरलेले पण आलेले नाही आहे, पण प्रभूच्या राज्यात तसं होत नाही. जे पेरणार ते उगवूनच येणार है ना. म्हणून आम्ही इतरांचे दोष काढू नये, आम्ही इतरांना आम्ही जज करू नये, आम्ही इतरांना आम्ही टोचून करू नये. प्रियनो, जर का आम्ही जर लोकांना बोललो तर मला समजतं की लोक आम्हाला बोलतील. हालेलुया. आम्ही जर इतरांना बोललो तर लोक आम्हाला बोलतील. आणि म्हणून जर आम्हाला वाटतं की आम्हाला लोक बोलू नये तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आम्ही इतरांचा दोष काढता कामा नाही. आम्ही इतरांचा दोष काढू नये, आम्ही त्यांना क्षमा करावी, आम्ही त्यांना माफ करावं. म्हणजे देव आम्हाला क्षमा करावं, देव आम्हाला माफ करावं. हालेलुया. म्हणून आम्ही क्षमा करणारे असलं पाहिजे. ओके, दोष आम्ही काढत असताना आम्ही कधीही विचार करत नाही. आम्ही काय करत नाही? आम्ही विचार करत नाही की त्याच्या मनाला काय वाटेल, त्याच्या भावना दुखावल्या जातील. मात्र आम्ही बोलून जातो. प्रियानो, ज्यावेळी प्रभू आमच्याशी बोलतो त्यावेळी मात्र आम्हाला वाईट वाटतं. आणि म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आम्हाला जर वाईट वाटत असेल तर आम्ही इतरांचे दोष काढता कामा नये. बघा, एक उदाहरण देतो. एक निग्रो माणूस होता किंवा एक नायजेरियन व्यक्ती होता. आणि आम्हाला आठवतं की आम्ही कोल्हापूर या ठिकाणी मिटिंगला गेलो होतो. 3 दिवस त्या ठिकाणचा मुक्काम करून आम्ही त्याची मिटिंग ऐकली. पण ज्यावेळी त्याला पाहिलं तेव्हा आम्हाला वाटलं की हे परराष्ट्रीय लोक आहेत किंवा दुसऱ्या देशातून लोक आहेत आणि त्याचा स्वभाव आम्हाला काही माहीत नाही कसा असेल काय असेल. ते एकदम क्रूर असतील किंवा रागिष्ट असतील किंवा आम्हाला एवढं फसवून लुबाडून जातील काय, आमच्यावरती काहीतरी वेगळ्या प्रकारे या ठिकाणी करतील काय. पण त्याच्या ॲडव्हर्टाइजमेंटवरती आम्ही कोल्हापूरला जाऊन 3 दिवस मुक्काम करून त्या ठिकाणी आम्ही इथली सभा अटेंड केली. आणि ते निग्रो लोक होते, म्हणजे नायजेरियन लोक होते. पण ज्यावेळी त्याचं स्वभाव म्हणा किंवा ज्यावेळी तो वचनातून बोलायला सुरुवात केली त्यावेळी आपुलकी मनामध्ये यायला लागली.
आणि असं वाटलं की हे जरी नायजेरिया असले, जरी परराष्ट्रीय लोक आहेत, आमच्या देशाचे लोक नाहीत, पण जे देवाचं राज्याविषयी बोलायला तेव्हा ते असं वाटलं की ते आमचा भाव आहे, ते असं वाटलं की आता आमचे वडील आहेत, ते असं वाटलं की आमचे पालक आहेत, ते असं वाटलं की ते आमचे लोक आहेत, असं आम्हाला वाटायला लागलं. म्हणून आम्ही कधीही बाह्य स्वरूप करून लोकांचा न्याय करू नये. आम्ही बाह्य स्वरूप बघून आम्ही लोकांचा न्याय करू नये. आम्ही अंतर्करण त्यांचं पाहणारे बनलं पाहिजे. आणि म्हणून परमेश्वर देखील आमचं बाह्य स्वरूप बघत नाही. आम्ही कसं दिसतो देव बघत नाही, पण आमचं देव अंतकरण बघतो. आणि म्हणून त्या नायजेरियन व्यक्तीचं ज्यावेळी अंतकरण खुल्लं झालं, प्रेम मला सांगू द्या, महाराष्ट्रातले अनेक सेवक लोक त्यांच्याबरोबर मिळून अनेक भारत देशभरातील सेवा करायला लागले. प्रेम हालेलुया. मला सांगायचा उद्देश आहे की आम्ही लोकांकडे न पाहता आम्ही परमेश्वराकडे पाहावं. आम्ही मनुष्याकडे न पाहता आम्ही देवाकडे पाहावं. आणि म्हणून शास्त्र स्पष्ट म्हणतं, जो कोणी मनुष्यावर अपेक्षा ठेवतो तो शापित आहे. आणि म्हणून आम्ही मनुष्यावर अपेक्षा ठेवायचं नाही, आम्ही देवावर अपेक्षा ठेवायचं. म्हणजे आम्ही कधी निराश होत नाही, आम्ही कधी निराश होत नाही. म्हणून आमचं जीवन देवावरती अवलंबून पाहिजे. देव आम्हाला कधी फसवत नाही, देव आम्हाला कधीच आमच्याबद्दल गेम खेळत नाही, किंवा आमच्याबद्दल कपट करत नाही, किंवा आमच्याबद्दल द्वेष ठेवत नाही. आणि म्हणून आमच्या देवाकडे बघून जीवन जगणारं बनलं पाहिजे. त्याच मध्येमध्ये 7व्या अध्यायामध्ये 3 ते 5 वचन आम्ही वाचूया. तू आपल्या डोळ्यातले मुसळ झाडात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातले मुसळ का पाहतो? ओके, शास्त्रांना सांगतो या ठिकाणी की तू तुझ्या डोळ्यातलं मुसळ न पाहता इतरांच्या डोळ्यात आम्ही काय करतो? मुसळ करतो. काय मुसळ काय आहे? मुसळ बघितले कधी? तेवढं असतं, मोठं असतं आहे ना. आणि त्या मुसळात काय करतात? काय करतात मुसळाने? हा, ज्वारी करतात. काय काय लोक ते रागाच्या बाबतीत मारायला पण घेतात. ते मुसळ आहे ना, मुसळच मारणं म्हणतात आहे ना. म्हणजे एवढं मोठं ते मुसळ असते. मात्र ते मुसळ या ठिकाणी असं म्हणते ते तुझ्या डोळ्यामध्ये, ते कुणाच्या, तू कुठं आहे? ते मावळत आपल्या डोळ्यामध्ये. पण तरी देखील शास्त्राचे ते मुसळ तुझ्या डोळ्यामध्ये आहे. आम्ही ते न पाहता आम्ही आमचं मुसळच्या डोळ्यात ठेवून दुसऱ्याच्या डोळ्याचं कुसळ होतो. कुसळ केवढं असतंय? आम्ही लहानपणी जनावर हिंडवण्यासाठी जात होतो रानामध्ये, माळावरती, रानामध्ये. तो उन्हाळ्यामध्ये, पावसामध्ये उगवून येतात, उन्हाळ्यामध्ये कडक वाळतं पिळालं. पण ज्यावेळी ते एखाद्या वेळेस पॅन्टमध्ये जाईल किंवा एखाद्या कपड्यावर जाईल ना, तर नेहमी टोचत राहतं आहे नाही. जेव्हा ते तुम्ही काढत नाही तेव्हा ते तुम्हाला टोचत राहतं. आणि बघा, बायबल या ठिकाणी म्हणते की आम्ही अनेकदा आमच्या डोळ्यात मुसळ आम्ही ठेवतोय आणि बारीक मुसळ उडकायचा प्रयत्न करतो. हालेलुया. अनेकदा आम्ही आमच्या जीवनामध्ये खूप चुका आमच्या असतात, मात्र आम्ही दोष इतरांना देत असतो. चुका आमच्या असतात आणि दोष मात्र आम्ही इतरांना देतो. मी एक उदाहरण सांगतो. या ठिकाणी फॅन चालू आहे ना. मी जर फॅनच्या जवळ बसलो तर फॅनचं वारं मला लागलं आहे की नाही. मी जर उठून बाहेर गेलो किंवा उठून मी कोपऱ्यामध्ये बसलो आणि म्हटलं की मला वारं लागलं, तर दोष कोणाचा? फॅनचा की माझा? आहे ना. मी जर त्या फॅनच्या जवळ बसलो तर मला वारं लागतंय, मात्र मी जर उठून इकडं कोपऱ्यामध्ये बसलो आणि मी म्हटलं काय फॅनचं वारं चेंज झाले, दोष कोणाचा? फॅनचा का माझा? माझा आहे ना. कारण का मी तिथून उठलोय, मी प्रभूच्या सानिध्यातून उठलोय, मी लांब जाऊन बसलोय आणि म्हणून मी आशीर्वादापासून लांब गेलोय. हालेलुया. आणि म्हणून प्रिय मला सांगू द्या, प्रभूच्या आशीर्वादाच्या जवळ राहा. प्रभूच्या जवळ राहा म्हणजे आशीर्वाद तुम्हाला मिळतो. प्रभूपासून लांब गेला तरी म्हणतात की देव मला आशीर्वाद देत नाही, मिळणारच नाही प्रिय. म्हणून प्रभूच्या संगतीत राहा, प्रभूच्या जवळ राहा, म्हणजे ते तुला आशीर्वादित करेल. आणि म्हणून आम्ही इतरांचा दोष न काढता
आम्ही आमच्या स्वतःकडे बघावं. आम्ही इतरांकडे न बघता आम्ही स्वतःकडे बघावं. ओके, चौथं वचन. अथवा तुझ्या डोळ्यातली पुसळ मला काढू दे, असे तू आपल्या भावाला कसे म्हणशील? पहा, तुझ्या डोळ्यात तर मुसळ आहे. ओके, तुझ्या डोळ्यात तर मुसळ आहे, मात्र आम्ही काय म्हणतो, तुझ्या डोळ्यात आम्हाला मुसळ काढू दे. अनेकदा मला सांगू दे प्रियानो की दोन व्यक्ती होते आणि दोन्ही मिलिटरी मॅन होते. त्यात एक मिलिटरी मॅन नुसतं ऑर्डर द्यायचा, तुम्ही असं करायला पाहिजे, तुम्ही तसं करायला पाहिजे, तुम्ही इतकं मोठे ते चढाई करून वर जायला पाहिजे, तुम्ही याच्यावरून उडी मारायला पाहिजे. आणि ते नौशिकाम जे व्यक्ती होते ते विचार करायचे की हे व्यक्ती नुसतं आम्हाला सांगते मात्र स्वतः काही करत नाही. हे व्यक्ती आम्हाला नुसतं सांगते, स्वतः मात्र करत नाही. मात्र दुसरे कामचा एक मेजर होता, तो काय करायचा, तो त्याच्या समोर करून दाखवायचा. बघा असं चढायला पाहिजे म्हणजे तो स्वतःवरती चढायचा. बघा असं इथून वर उडी मारायला पाहिजे म्हणजे तो स्वतः पहिला तो उडी मारायचा आणि मग त्याच्या फॉलोअप करणं लोक म्हणायचं. आज आमचा स्वभाव असा झालेला आहे, त्या पहिल्या मेजर सारखा झालेला आहे. आम्ही फक्त ऑर्डर देतो, आम्ही फक्त अपेक्षा बाळगतो, तुम्ही असं करायला पाहिजे, तुम्ही तसं करायला पाहिजे, तो व्यक्ती असा वागायला पाहिजे, तो व्यक्ती तसा वागायला पाहिजे. मात्र आम्हीच ते गोष्टी करत नाही तर आम्हाला त्याचं प्रतिफळ मिळणार नाही. हालेलुया. आम्ही फिट राहणार नाही. जर आम्हाला फिट राहायचं तर आम्हाला स्वतः जॉगिंग करायला पाहिजे. आम्हाला जर फिट राहायचं असेल किंवा आम्हाला जर चांगलं म्हणायचं असेल तर पहिल्यांदा आम्ही चांगलं राहायला पाहिजे आणि मग आमच्याद्वारे इतर सांगायची गरज लागणार नाही. ज्यावेळी आम्ही प्रभूमध्ये नीट राहू, ठीक राहू, इतर गोष्टी सुद्धा, इतर लोक सुद्धा ठीक राहतील. हालेलुया. आणि म्हणून आम्ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आम्ही दुसऱ्या डोळ्यात मुसळ बघण्याआधी आमच्या डोळ्यात आम्ही मुसळ बघावं. मी कुठं चुकतो का बघावं, मी कुठं पाठीमागे पडलोय का बघावं, मी कुठं देवाच्या सानिध्यापासून माघार फिरलोय काय, आम्ही बघावं. ज्यावेळी आम्ही बघेन ना तेव्हा आम्हाला समजेल की मी कुठं चुकलोय. आम्ही लोकांकडे बघून नाही सांगू शकत, आम्ही लोकांकडे बघून नाही सांगू शकत. ओके, 5 वचन. अरे ठोंग्या, पहिल्याने आपल्या डोळ्यातले मुसळ काढून टाक, म्हणजे आपल्या भावाच्या डोळ्यातले मुसळ काढण्यास तुला स्पष्ट दिसेल. ओके, या ठिकाणी जरा कडक शब्द वापरलाय. अरे ढोंग्या, अरे फसवणाऱ्या, अरे ढोंग करणाऱ्या, अरे दोष देणाऱ्या, तू पहिल्यांदा तुझ्या डोळ्यात मुसळ काढ आणि मग दुसऱ्या डोळ्यात पुसळ. हालेलुया. तू स्वतः पहिल्यांदा व्यवस्थित वाग, व्यवस्थित राग, मग इतरांना सांग. तू स्वतः तुझ्या स्वभावाकडे बघ आणि मग इतर त्या स्वभावाविषयी सांग. हे असं झालं उदाहरण की एखादा दारुडा व्यक्ती किंवा व्यसनाधीन व्यक्ती म्हणतो, दुसऱ्याला सांगतो अरे व्यसन करू नको, आणि स्वतः मात्र व्यसन करत आहे. आणि तो व्यसन करून लोकांना सांगत आहे तू व्यसन करू नको, आहे ना. असं आम्ही असता कामा नये प्रिय. आम्ही परफेक्ट असू, आम्ही लोकांना सांगू, लोक आमचं ऐकतील प्रिय. हालेलुया. आणि म्हणून आम्ही परफेक्ट राहायचा प्रयत्न केला पाहिजे. आम्ही परफेक्ट राहायचा प्रयत्न आम्ही केला पाहिजे प्रिय. ओके. अनेकदा एक उदाहरण आहे प्रिय, मी एक उदाहरण सांगतो. शास्त्रीय पुरुष लोकांनी नेहमी देवाला पकडण्याचा प्रयत्न केला आणि एक व्यभिचार करत असताना स्त्री सापडली आणि त्या स्त्रीला येशूकडे घेऊन आले आणि काय म्हणले, ही स्त्री व्यभिचार करताना सापडलेली आहे. मोशेच्या नियमशास्त्रानुसार सांगितलंय तुला दगड मारून आता मारून टाकायचंय, आता सांग तू काय बोल. कशासाठी आणलं होतं स्त्रीकडं, स्त्रीला त्या येशूकडं, येशूने तिला दोष द्यावा, येशूने तिला नावं ठेवावं. उलट झालं. काय म्हटलं येशू, तुमच्यामध्ये कोण नीतिमान आहे त्यांना पहिल्यांदा दगड मारा. काय म्हटला, तुमच्यामध्ये कोण नीतिमान आहे त्यानं पहिल्यांदा काय करा, दगड मारा. काय झालं, येशू हे म्हटलं. आणि पुढे सुंदर गोष्ट आहे की येशू ख्रिस्त दगडावर बसून काहीतरी लिहिला. शास्त्र काय सांगतं, जमिनीवरती काहीतरी लिहिला. तुम्हाला काय वाटतं काय लिहिलं असेल, येशूने काय त्या जमिनीवर लिहिलं असेल?
काय लिहिलं असेल, काय अंदाज आम्ही गेस करू शकतो की काय तेव्हा ते लिहिलं असेल. त्या ठिकाणी देवाने लिहिलं होतं की सर्व जग पाहते. आणि अनेक लोकांना ते समजून आलं की मी पापी आहे, मी दोघे आहे, मी दोषी आहे आणि मित्राचा दोष काढू शकत नाही. आणि बायबल सांगते की मी एक एक करून त्यांना निघून गेले सगळे. आणि मग येशू ख्रिस्त पाहिलं म्हटलं की जा तू तुझं तसं पाप करू नको आणि मी तुला सोडून देतो, मी तुला क्षमा करतो. मला सांगू द्या प्रिय, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट प्रभू आम्हाला क्षमा करतो. मात्र आमचं टोक, आमचे दोष आम्ही विसरलं पाहिजे. आमचं भावना, आमचं मन क्लिअर आम्ही राहायला पाहिजे. मी तुम्हाला एक रिअल गोष्ट बोलतो की ज्यावेळी आम्ही शुद्ध असो ना त्यावेळी अधिक आशीर्वाद आम्हाला मिळतो, अधिक भरभराटी आमच्या होईल. आणि म्हणून याच्याकडे आम्ही लक्ष लावलं पाहिजे. ओके, स्तोत्र 19:12. स्वतःच्या चुका कोणाला दिसतात, गुप्त दोषापासून मला मुक्त कर. ओके, गुप्त दोषापासून मला तू काय कर, मुक्त कर. गुप्त दोष आहे, कुणाला कळून नाही येणार दोष आहेत, त्या दोषापासून देव तुम्हाला काय कर, मुक्त कर. आमचे दोष असे असतात की कुणाला समजत नाही. मी गुरुवारी मी खूप कडक बोललो या ठिकाणी आणि मी म्हटलं जास्तीत जास्त पाप अंधारामध्ये केले जातात, जास्तीत जास्त पाप रात्रीच्या पुढे केली जातात. आणि त्यावेळी त्यांना समजून आलं की खरोखर जे पाप करण्याचा समय आहे ते रात्र आहे किंवा अंधार आहे. आणि अंधकार हे सैतानात दर्शवतो, ते ईश्वर दर्शवत नाही. आणि म्हणून तुमचे गुप्त पाप किंवा गुप्त दोष असू नये असं जर वाटत असेल तर मी निश्चितच देवाकडे क्षमा मागणाऱ्याने बनलं पाहिजे. बघा मत्ती 6:12 मध्ये काय म्हणतात बघा, खूप चांगलं लिहिलंय. मत्ती 6:12. आणि जसे आम्ही आपल्या ऋणातून सोडले आहे, तशी तू आमची ऋणे आम्हा सोड. काय आहे हे? काय आहे? प्रभूची प्रार्थना आहे. आम्ही काय प्रार्थना करतो? जसे आम्ही आपले ऋण सोडले आहे तसे तू आमची ऋणे आम्हास. आणि त्या वाक्य लोकांचे लक्ष देत नाही, बडबडत प्रार्थना करताना हे वाक्य म्हणून जातो. पण मला सांगू द्या प्रेम की देव या ठिकाणी म्हणतो, जो तर तुम्ही इतरांचे दोष काढलात ते तुमचे दोष काढणार. या ठिकाणी बायबल स्पष्ट म्हणतो, पुन्हा देतो समजून वाचवा. आणि जसे आम्ही आपल्या ऋणातून सोडले आहे, तशी तू आमची ऋणे आम्हा सोड. जसं आम्ही आपले ऋण सोडलेले आहे, जसं आम्ही इतरांबरोबर वागलेलं आहे, प्रभू तू तसं माझ्याबरोबर वाग. हालेलुया. आता आम्ही परीक्षण करावं मी इतरांबरोबर कसं वागलेलं. आम्ही परीक्षण करावं की मी इतर बंधूबरोबर कसं वागलेलं आहे, मी तर बहिणीबरोबर कसं वागलेलं आहे. आणि जर परमेश्वर आमच्याबरोबर कसं वागत असेल मग आम्ही वाईट वाटून जायचं कारण नाही आहे ना. कारण शास्त्र म्हणतं की जसं आम्ही इतरांच्या ऋणासून सोडलं आहे तसं देव तू माझ्या ऋणाची ऋण तुम्हाला सोड. जसं मी इतरांबरोबर वागलेलं आहे तसं तू माझ्याबरोबर वाग. हालेलुया. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती ही प्रार्थना खूप महत्त्वाची आहे. काही चर्चेसमध्ये प्रार्थना केली जात नाही. काही लोक असं त्याला म्हटलं जातं की हे प्रभू शिकवलेली प्रार्थना आहे, आम्ही पुढच्या प्रार्थना कराव्या. मात्र शिष्यांना देवाने शिष्याला शिकवलेली प्रार्थना आहे प्रेरणा, आणि निश्चित आम्ही प्रार्थना म्हणावी. याच्यामध्ये कारण आहे या ठिकाणी सर्व सार या ठिकाणी लिहिलेलं आहे. रोजच्या भाकरीबद्दल लिहिलेलं आहे, रोजच्या जीवनाबद्दल लिहिलेलं आहे, आमच्या ऋणाबद्दल लिहिलेलं आहे, आमच्या कृत्याबद्दल लिहिलेलं आहे. प्रत्येक गोष्टी या ठिकाणी लिहिलेल्या आहे. म्हणून आम्ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आम्ही इतरांचे दोष काढू नये. आम्ही जर इतरांचे दोष काढला तर तुमचे सुद्धा दोष काढण्यात येतील. मला एक सांगू दे की मला एक व्हॉट्सअप ग्रुपवरती एका व्यक्तीविषयी खूप निंदा करण्यात आली. आणि ते निंदा करत असताना एक दुसऱ्या सेवकाने एक वाक्य टाकलं आणि ते वाक्य असं टाकलं, तू जर इतराची निंदा केलास तर देव तुझी निंदा करत. आणि ज्यावेळी हे वाक्य त्या ग्रुपवरच्या लोकांनी वाचलं तेव्हा ते लोकांनी बोलायचं बंद झालं गेलं. आणि त्यांना समजून आलं की मी त्या लोकांना बोलत आहे, उद्या हीच लोक माझ्यामध्ये देखील बोलते.
आणि म्हणून त्यांनी उशीर थांबला गेला. सांगायचा उद्देश एक आहे, आम्ही जसे इतरांबरोबर वागलो तसंच लोक आमच्या बरोबर वागतील. ज्या मापाला तुम्ही मापून द्याल त्याच मापाला तुम्ही मापून. हालेलुया. कोणी जर तुम्ही शेजाऱ्याला एक चटणी आम्ही म्हणू किंवा एक ज्वारी म्हणू आम्ही एक पेलावर दिलं, तर ते काही परत दिले ते तुम्हाला तांब्यावर परत येणार नाही, ते तुम्हाला पेल्यावरच परत. कारण का जगाची गोष्ट अशी आहे, ते पेल्यावर सुद्धा वरचं ढकलून काढतीलच आहे ना. चार 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 ते ज्वारी जास्त आले म्हणून ते ढकलून देणार आणि सपाट करून तुम्हाला देणार. ही जगाची रीत आहे. आणि म्हणून आम्ही जर इतरांचे दोष काढलं तर निश्चितच देव आमचं दोष काढत येणार. आम्ही जर इतरांशी तसं वागलो तर निश्चित देव आमच्याबरोबर तसं वागला. आणि म्हणून आम्ही इतरांबरोबर प्रेमानं, प्रीतीनं, लीन, नम्रतेनं आम्ही वागणारे होणे म्हणजे प्रभू परमेश्वर आमच्यावर तसं वागला. आम्ही अजून एक शेवटचं वचन वाचूया. नीतिसूत्र याचा 28वा अध्याय आणि 13व वचन, सगळ्यात महत्वाचं वचन आहे. नीतिसूत्र 28:13. जो आपले दोष झापितो त्याचे बरे होत नाही, जो ते कबूल करून सोडून देतो त्यावर दया होते. पुन्हा एकदा सावकाश. जो आपले दोष झापितो जो आपले दोष झाकतो त्याचे बरे होत नाही, त्याचे बरे होत नाही. जो आपले दोष झाकतो त्याचे बरे होत नाही. जो कोणी आपण केलेले पाप जर दुसरं झाकून ठेवाला तर एक दिवस तो प्रगट होईल. काय होईल? एक दिवस प्रगट होईल. अनेक चुका बघा, एक म्हण म्हटली जाते, तुम्हाला माहिती आहे, पापाचा एक घडा आहे, तो घडा भरसपर्यंत आम्ही त्यात पाप साठवत जातो, पण ज्यावेळी तो घडा भरतो तेव्हा ते उलटून पाहिजे. हालेलुया. आणि म्हणून आम्ही इतरांचा दोष जर आम्ही नुसतं झाकून ठेवायला लागलो तर एक दिवस ते वाईट होईल. त्याचं पुढे काय म्हणतात? जो ते कबूल करून सोडून देतो त्यावर दया होते. हालेलुया. जो कोणी, आम्ही सगळे पापे, पण आम्ही एक गोष्ट करावी की आम्ही कबूल करावं आणि सोडून द्यावं. हालेलुया. आम्ही कबूल करावं, आम्ही सोडून द्यावं. बाबा मी तेव्हा चुकलो पण क्षमा करा. आम्ही कबूल करा आणि सोडून देणार. जो कोणी कबूल करतो सोडून होतो, शास्त्र सांगते की त्याच्यावरती दया होते. त्याच्यावरती काय होते? दया होते. आमच्यावरती, माझ्या परिवारावरती छोटी जर दया व्हायची असेल तर सोडून देणार. हालेलुया. द्वेष, राग, भावना, मत्सर, कलह, वैर सोडून देणार. हालेलुया. मी नेहमी म्हणतो चर्च माझं नाही, चर्च तुमचं आहे. मी एका बंधूवर रात्री बोलतो म्हटलं की चर्च तुझा आहे. मी त्याला काय म्हटलं? चर्च तुझा आहे. का? तर आपण सगळे मिळून इथे काम करत आहोत. आम्ही सगळे मिळून इथे काम करूया. कुणाला आराधनाचं काम दिले, कुणाला मध्यस्थ प्रार्थनेचं काम दिले, कुणाला एकांतामध्ये बसून प्रार्थना करायचं ओळखून दिले, कुणाला संदेश सांगायचं काम दिले. आणि जेव्हा आम्ही एकत्र मिळून काम करतो, मला सांगू द्या, निश्चित देव काम करतो. हालेलुया. 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 एक उदाहरण देतो की आपल्या हाताची 5 बोट आहेत, हे सगळे वेगवेगळे आहेत का? वेगवेगळे. याचं काम वेगवेगळं आहे. काम वेगवेगळं आहे की नाही? अंगठ्याचं काम काय काय काम आहे अंगठ्याचं? हा, अंगठा करायचा, काय पुत्र अंगठा करायचा, काय काम आहे? आम्ही एखादा लाईक करू शकतो. यस, गुड आहे ना. ह्याला काय म्हणतात जातं? त्याला इंग्लिशमध्ये इंडेक्स फिंगर म्हटलं होतं. दिशा दाखवणारं फिंगर. इकडे जा, तिकडे जा, आहे ना. मिडल फिंगर खूप मोठं बोट आहे. बायबलनुसार याची 5 पदरी सेवा आहेत बरं का. बायबलनुसार याची काय आहे? 5 पदरी सेवा आहे. ओके. मिडल फिंगर एक मोठं बोट आहे, इतरांना सांभाळून घेणार ते बोट आहे. चौथं बोट त्याला रिंग फिंगर म्हटलं जातं. काय? ज्यावेळी लग्नामध्ये बघा रिंगमध्ये अंगठी घातली जाते. कुठं? ह्या बोटामध्ये. काही लोकांचं म्हणणं असं आहे, ह्या बोटातली जी शिर आहे ती
डायरेक्ट हृदयात गेले. या बोटाची शीर कुठे गेले डायरेक्ट, आणि याची कुठे गेलं म्हणतो डोक्यात. रिंग फिंगर आहे आणि हे काय लिटल फिंगर आहे. सांगायला नको, सगळ्यांना सांगायचं काय महत्वाची गोष्ट की प्रत्येक गोष्ट आम्हाला प्रत्येकच काम मिळवलं आहे. मात्र ह्या फिंगरबद्दल मला थोडं बोलू द्या. ही जी फिंगर आहे दिशादर्शक आहे. कसं आहे, दिशादर्शक आहे, तुम्हाला दिशा दाखवणार आहे. मात्र हेच फिंगर ज्यावेळी वेगळं होतं ना, तेव्हा हे फिंगर काय म्हणतात माहिती आहे का, दोष देणार. अरे तुम्हाला दिशा दाखवणार फिंगर, तुम्हाला योग्य मार्ग दाखवणार फिंगर काय होतं, तुम्हाला दोष देणार बघ. तू असं वागला, तू तसं वागला, तू असं केलीस, तू तसं केलीस. ज्यावेळेस फिंगर चांगल्या कामासाठी उपयोग घेईल, त्यासाठी चांगलं काम लावतात. चुकीच्या कामासाठी याचा उपयोग करून घेऊ नका. दोष देण्यासाठी याचा उपयोग नाही, दिशा दाखवण्यासाठी. पण मला सांगू दे की ज्यावेळी अडचणी समस्या येतील किंवा एखादी गोष्ट उचलायची असेल है ना, समजा एखादं पुस्तक मला उचलायची, एखादी झांजरी मला उचलायची असेल, काय करू शकतो हे आम्ही म्हणतो का, हे अंका तुझं काय माहिती गोष्ट उचल. ज्यावेळी आम्ही एकत्र येतो ना, आम्ही एकत्र येऊन आम्ही एखादी गोष्ट उचलून करतो. हालेलुया. आम्ही एकत्र येऊ ना, आम्ही उचलून घालणार आहे. हालेलुया. आम्ही वेगवेगळे पडू ना, आमचा काही उपयोग होणार नाही. पण ज्यावेळी एकत्र येऊ ना, एक ताकद बनून जाईल, एक मोठी बनून जाईल. आणि म्हणून आम्ही एकत्रमध्ये खूप ताकद आहे. एकतामध्ये खूप ताकद आहे. लाकडं एक घ्या, मोडल लाकडाची पिंडी बांधून मोडायचा प्रयत्न करा, मोडता येणार. आणि म्हणून आम्ही एकत्र आहे ना, याच्यामध्ये ताकद आहे. हालेलुया. ज्यावेळी संकट येतील, ज्यावेळी समस्या येतील, हे 5 बोट म्हणणार नाही तुझं तू त्याच्याबरोबर भांड. हे 5 बोट एकत्र येतील, तुझी मुक्ती तयार होईल. आणि मुक्ती तयार होऊन त्याला विरोध करायचा हालेलुया. एकटं म्हणणार नाही तू तुझा माझा त्याला नाही. आम्ही सगळे एकत्र येऊन आम्ही त्याच्याबरोबर लढायचा प्रयत्न करू. एक उदाहरण सांगतो तुम्हाला की 4 गायी असतात आणि 4 गायी एकत्र चरत असतात. आणि चरत असताना त्यांना खूप बरं वाटत असतं की एकत्र येऊन चरत असतात. ज्यावेळी ते एकत्र चरत असतात तेव्हा एक वाघ येतो फिरणार, त्याच्यावरती झडप मारायचा प्रयत्न करतो, त्याला मारण्याचा प्रयत्न करतो. ज्यावेळी त्याला मारायचा प्रयत्न करतो एखाद्या गाईला, तेव्हा ते 4ही गायी एकत्र येऊन त्या वाघाला मारतात आणि वाघ तिथं पळून जातो. दुसऱ्या दिवशी चालायचं तर पण पुन्हा तसंच वाघ येतो, एका दुसऱ्या गाईला पकडायचा प्रयत्न करतो. पुन्हा एकदा ते 4 गायी एकत्र येतात, आता वाघाला मारतात आणि वाघ पळून जातो. एक वेळेस असं होतं की याच्यामध्ये वादविवाद असतात, भांडण होते, समज गैरसमज होतात आणि ते वेगळे पडतात. आणि ज्यावेळी ते वेगळे होतात तर वाघ बघतो त्यात वेगळे झाले. आणि मग वाघ काय करतो माहिती आहे का, एकमेकाला जाऊन काढतात. आणि म्हणून शास्त्र तिथे सांगते पहिल्या पत्रामध्ये 5व्या अध्याय 8व्या वचनामध्ये की सिंह, गरजणारा सिंह हा सैतान आहे. तो कोणाला गिळावर शोधत फिरत आहे, तो तुम्हाला एकमेकाला गिळून टाकत आहे. तो तुम्हाला समज गैरसमजाद्वारे एकाने गिळून टाकत आहे. आणि मग तो वाघ एक एक करून 4ही गायींना खाऊन टाकतो. आणि मात्र एकटी गाय काही सुद्धा करू शकत नाही. किती जरी ओरडले, किती जरी हंबरले, ते काही करू शकत नाही, कारण वाघात तरी खाऊन टाकत असतो. म्हणून जोपर्यंत आम्ही एकत्र आहे तर प्रभूच्या कृपेमध्ये आम्ही एकत्र असतो. आम्ही एकटेपणे जातो, समज वादविवाद गैरसमज याच्याकडे वेगळे पडतो. मला सांगतो की सैतान गरजणारा शोधत फिरते की कुणाला घ्यावं, तो तुम्हाला घेऊन टाकला. जर तुम्हाला वाटतं ना घेऊन टाकायला पाहिजे, तर आम्ही पुन्हा एकत्र येऊया, प्रभूच्या सानिध्यामध्ये राहूया, म्हणजे देव मला आशीर्वाद देईल. समज गैरसमज दूर करूया, दोष एकमेकाचे दूर करूया. आम्हाला दोष देण्यासाठी देवाने बोलू नये, आम्हाला दोष निवारण करण्यासाठी, आम्हाला एकत्र येण्यासाठी देवाने बोलले. हालेलुया. आणि म्हणजे आम्ही एकत्र येऊ तेव्हा निश्चितच देव आम्हाला आशीर्वाद करेल, देव आम्हाला आशीर्वाद करेल आणि देव आम्हाला आशीर्वाद करते. म्हणून आम्ही प्रार्थना करूया आणि देवाला म्हणेल की देवा तुम्हाला सहाय्य माझे ते दोष तू दूर कर. लक्ष आम्ही प्रार्थना करू, आम्ही प्रार्थना करू, आम्ही प्रार्थना करू. आम्ही इकडे न बघता, आम्ही एखाद्या व्यक्तीकडे न बघता आम्हाला स्वतःकडे बघूया. प्रभू मी चुकलो देवा, मी माझ्या रागामुळे चुकलो देवा, मी माझ्या क्रोधामुळे चुकलो देवा.
आणि तुझ्या सांगितल्यापासून लांब गेलो देवा. देवा मी तुझ्यापासून अंतर बाबा परमेश्वरा, मी तुझ्यापासून लांब निघून गेलो देवा. तुम्हाला क्षमा कर बाबा. माझ्या मनामध्ये दोष होते, माझ्यामध्ये बैर होतो बाबा. मला तू क्षमा कर. शास्त्रात कोणी नीतिमान नाही, सर्वांनी पाप केलेलं आहे आणि ते देवाच्या तोवर मला उलट पडलेलं आहे. तेव्हा आम्ही एकत्र येऊया, आम्ही एकत्र येऊया प्रिया. आणि प्रभूला आग्रह करूया की देवा तुझी दया पुन्हा माझ्यावरती कर. शास्त्रांत की जो कोणी कबूल करतो सोडून देतो त्याच्यावरती दया होते. देवा तुझी दया माझ्यावरती होते. देवा तुझी दया मंडळीवरती होते. तुझी दया चर्च लीडरवरती होते ईश्वराच्या. तुझी दया सर्व सभासदावरती होते ईश्वराच्या. आम्ही डोळे झाकतो प्रियानो, आम्ही डोळे झाकतो प्रियानो, आम्ही डोळे झाकतो प्रियानो. आम्ही प्रार्थना करत राहूया प्रियानो. शैतान आमच्या मनामध्ये दोष घातला असेल, शैतान आमच्या मनामध्ये वैर निर्माण केला असेल, शैतान आमच्या मनामध्ये गव्हाच्या जागी निधन पेरलं असेल, आम्ही तो उठवून टाकूया आणि म्हणूया की हे प्राण देवाचा आहे, हे अंतकरण देवाचं आहे. याच्यामध्ये सैतान निदान पेरू शकत नाही, याच्यामध्ये निदान सैतान पेरू शकत नाही. याच्यामध्ये सुपीक जमीन आहे, त्याच्यामध्ये गहू पडणार आणि 30 पट 60 पट नाही 100 पट पीक देणार. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आम्ही प्रार्थना करत राहूया, आम्ही प्रार्थना करत राहूया, आम्ही देवा धन्यवाद देत राहूया, त्याची स्तुती करत राहूया. आम्ही जर काही चुकलं असेल त्यावेळी क्षमा मागूया. देवाची दया मोठी आहे प्रेम, देवाची दया कृपा खूप मोठी आहे प्रेम. येस फादर. बाबा बाबा आमच्या दोष बाबा मित्राने दोषी ठरवला असेल बाबा आम्हाला क्षमा कर. बाबा शास्त्रामध्ये होतं की जसा मित्राचा ऋण फेडलेला आहे तसं देवा तुमचं ऋण फेडणारा देव असते. आम्ही जर इतरांना दोष दिलेला आहे, इतरांना मी वैरी समजलेलं देवा, तर तू आज मी वैरी आहेस देव तो मला सांगत आहेस. प्रभू आम्ही सैतानाला वाव देऊ नये देवा. शास्त्रामध्ये सांगते की तुम्ही सैतानाला वाव देऊ नका, त्याच्या विचारांना तुम्ही वाव देऊ नका. आज आम्ही सैतानाला वाव दिला असेल, आमच्या मनामध्ये सैतानाला वाव दिला असेल, आमच्या बुद्धीमध्ये सैतानाला वाव दिला असेल, आम्ही म्हणे की देवा काढून टाक, प्रभू काढून टाक, तुझ्या दयेनं काढून टाक, तुझ्या प्रेमाच्या हाताने काढून टाक देवा. तू साई म्हणतो देवा, तू साई म्हणतो देवा. या ठिकाणी शास्त्र आम्हाला सांगत आहे, या ठिकाणी देव आमच्याशी बोलत आहे प्रियानो. अनेक लोक पश्चाताप करत आहेत, अनेक लोक कबूल करत आहेत की प्रभू मी चुकलो देवा, माझ्या रागाच्या भरामध्ये मी निर्णय घेतले, चुकलो देवा, मी तरीके फळ निर्णय घेतले, मी चुकलो देवा. अब खुदा आम्ही प्रार्थना करतोय, ते सामर्थ्य आहे, ते दयेनं भरून चालू. मी पाहत आहे प्रियानो, ज्या ठिकाणी समेट आहे त्या ठिकाणी आकाश खुल्ला होत आहे देवा. या ठिकाणी आकाश खुल्ला होत आहे. प्रभूचा हात तुमच्यावरती येत आहे. आशीर्वाद देण्यासाठी ते हात येतो. मात्र शुभ्र हात तो प्रत्येकाच्या डोक्यावरती ते ठेवून चित आहे प्रियानो. देव ठेवताय की हा हात तुमच्या डोक्यात ठेवू का. प्रभू विचारतात की हा हात मी तुझ्या डोक्यावरती ठेवू का. Yes, Lord. Lord, I am ready. प्रभू मी तयार आहे. तुझा तो हात माझ्या डोक्यावरती ठेव, तुझा तो हात माझ्या डोक्यावरती ठेव. अनेक लोकांचे अंतकरण खुल्ली होत होते, मोकळी होत होते. त्या ठिकाणी काहीतरी ओझं निघून जात आहे, हृदयातून ओझं निघून जात आहे, डोक्यातून ओझं निघून जात आहे. शारा बापा राखा राबा सुंदर रेखेरी राखा राधा रेखाला दुबा राधा रेखाला दाबा शिके रेखेरी. Yes, Lord.
प्रभू आमच्याकडे पाहताय तुझी स्तुती करताय आणि आभार मानतो तुला तू साई मागतो तुझं गौरव तुझं माया मागवलं आमच्या करताय परमेश्वर येशू ख्रिस्ताच्या नावाने तू साई करतो तुझं गौरव तुझं येशू ख्रिस्ताच्या नावाने